नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला आणि बँक ऑफ इंडिया मार्फत जवळपास 779 जागांची नवीन जाहिरात जी आहे तर ती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपण शॉर्टकटमध्ये पद बघून घेऊया. एकूण जागा कोणत्या कास्टला कशा पद्धतीने जागा असणार आहे, कोणत्या कॅटेगरीला कशा जागा असतील ते शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. आणि पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे तर ते मी तुम्हाला नक्कीच देईन. त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आपल्या टेलिग्राम चॅनलला ते होल ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे तर ती असेल. तर चला एकदम शॉर्टकटमध्ये आपण जाहिरात बघून घेऊया आणि तुम्ही लगेच ती जी ॲड आहे तर ती चेक करू शकणार आहात. तर या ठिकाणी ही जाहिरात जी आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की फॉर्म जे आहे ते 30 जूनपासून सुरू झालेले आहेत. 20 जुलैपर्यंत फॉर्म असणार आहेत. आणि त्यानंतर टेंटेटिव्ह एक्झाम डेट जी आहे तर ते अजून त्यांनी दिलेली नाही आहे. आणि तुमची एज आणि क्वालिफिकेशनची जी डेट आहे, म्हणजे जिथपर्यंत तुमचं एज पकडलं जाईल किंवा क्वालिफिकेशन पकडलं जाईल तर ते असणार आहे 1 जून 2026. त्यानंतर आपण खाली बघून घेऊया एकूण जागा कशा पद्धतीने असणार आहेत. तर जागा त्या असतील स्केल वगैरे यांनी दिलेलं आहे. क्रेडिट ऑफिसर GBO स्ट्रीम तर यांच्या त्या जागा असणार आहे. आणि एकूण जागा ज्या आहेत स्केलनुसार त्या जागा डिवायडेड आहेत. तर स्केल MMGS 2साठी ज्या आहेत तर SC साठी 102 जागा, ST साठी 52 जागा, OBC साठी 180, EWS साठी 69 आणि जनरलसाठी 274 जागा, म्हणजे टोटल 677 जागा ज्या आहेत त्या असणार आहे. त्यानंतर MMGS 3साठी 10 जागा, SC साठी 5 जागा, ST साठी OBC साठी 16 जागा, EWS साठी 8 जागा, त्यानंतर जनरलसाठी 22 जागा, अशा 61 जागा ज्या आहेत त्या MMGS 3साठी असणार आहे. त्यानंतर SMGS 4साठी जागा ज्या आहेत तर त्या SC साठी 6 जागा, ST साठी 2 जागा, OBC साठी 9, EWS साठी 3, जनरलसाठी 21 आणि अशा एकूण 41 जागा असणार आहेत. टोटल ज्या जागा असतील, आता आपण टोटल जागा जर बघितल्या तर टोटल जागा असतील आपल्या 779 जागा. या एकूण जागा ज्या आहेत तर त्या असणार आहेत. त्यानंतर त्यात काही महत्त्वाच्या ज्या अटी वगैरे असतील इथे आपण पे स्केल वगैरे बघू शकणार आहोत. पे स्केल यांचा अशा प्रकारे असणार आहे. तो तुम्ही ॲडमध्ये बघून घेऊ शकणार आहात. त्यानंतर अजून काही डिटेल्स ज्या असतील तर त्या इम्पॉर्टंट डिटेल्स आपण बघून घेऊया इथे. आणि बाकी जी आहे ॲडव्हर्टाईजमेंट तर ती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तिथे चेक करू शकणार आहात. ऑनलाईन एक्झामिनेशन कशी असेल, इंग्लिश लँग्वेज जे आहे त्यासाठी 25 आणि प्रोफेशनल नॉलेज ऑफ रिलिव्हंट द पोस्ट त्यासाठी 100 मार्क जे आहेत ते असणार आहे. एकूण 125 मार्क आणि टाईम असणार आहे 120 मिनटं. तर एक्झामचं असं असेल. त्यानंतर बाकी तर ज्या अटी शर्ती वगैरे असतील तर त्या तुम्ही एकदा त्याला चेक करून घ्या, वेबसाईटला चेक करून घ्या. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला ते तुम्हाला PDF ते या ॲडची भेटेल तर तिथं जाऊन तुम्ही ती PDF चेक करू शकणार आहात. त्यानंतरही ते अमाऊंट आहे, फीस किती लागणार आहे. SC ST PWD साठी 175 आणि जनरल आणि अदर्ससाठी 850 रुपये. बस एवढं सगळं आहे. बाकी ॲड चेक करून घ्या. आणि फॉर्मची जी लिंक आहे तिथूनसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल. तर काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नक्की दूर करण्याचा प्रयत्न करू. चला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेचा अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.